जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले. असे असतानाही पीक विमा कंपन्यांनी मदत देण्यास नकार दिल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेत. विमा कंपनीच्या वेदर ॲपमध्ये या अवकाळी पावसाची कोणतीही नोंद झाली नाही, असे तांत्रिक कारण पुढे करत कंपन्यांनी हात वरती केले. या मनमानी मुजोर कारभाराविरोधात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात. या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन्ही संघटनांच्या वतीने तीव्र निदर्शन करण्यात आले. आंदोलकांनी पीक विमा कंपन्यांच्या धोरणांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली आणि परिसर दणाणून सोडला. शेतकऱ्यांना हक्काची नुकसान भरपाई मिळत नसेल तर मुख्यमंत्री महोदयांनी थेट पीक विमा कंपन्यांना कोर्टात खेचावे, अशी मागणी ठाकरे गट शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. की आम्हाला कोर्टात जाण्यासाठी जे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आपण विमा कंपन्यांना घेऊन कोर्टात जाऊ किंवा कोर्टात आपण याविषयी लढू, बरोबर आहे. सर्वात मोठं कोर्ट यावेळेस महाराष्ट्राचे जे आहे ते विधान परिषद, विधानसभा आहे, जिथे कायदे तयार होतात आणि जिथनं कायदे तयार होऊन लोकांना त्याचे मार्गी लागतात. आज त्या उच्चस्तरीय पदावर माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत. साहेबांनी जर एक शेतकऱ्याची आपुलकी बघितली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा बघितल्या तर ते लागलीच 2 मिनिटात आदेश काढून या शेतकऱ्यांचा प्रश्न मिटवू शकतात. पण आम्हाला असं वाटतंय सर्व शेतकऱ्यांना की हा फक्त सरकारचा वेळ काढूपणा आहे. आम्ही सरकारला आताही विनंती करतो की शेतकऱ्यांसाठी त्यांनी सहानुभूती दाखवावी आणि शेतकऱ्यांच्या लढ्याला त्यांनी मार्ग लावावा. कारण की आम्हाला या सरकारबद्दल जे आहे मोठी अपेक्षा आहे की ते आम्हाला या संकटातून बाहेर पाडतील. कारण की नैसर्गिक आणि जे आहे आसमानी आणि सुलतानी याला आपण म्हणतो, अशा संकटातून शेतकरी आता पूर्ण महाराष्ट्राचा जातोय. त्या संकटातून सर्वांना बाहेर काढण्याचं काम माननीय मुख्यमंत्री, दोघे उपमुख्यमंत्री यांनी करावं, अशी आमची नम्र विनंती. आणि मान्य गिरीश महाजन साहेब असतील, गुलाबराव पाटील साहेब असतील, त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्याचे रक्षाताई खडसे असेल आणि आपले जे सावकारी साहेब असतील, यांनी याचा विचार करावा. मागील 8 ते 10 दिवसांमध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सन्माननीय आमदार महोदय असतील, खासदार महोदय असतील, मंत्री महोदय असतील, यांनी कृषी मंत्री यांची भेट घेतली व सांगितलं की आम्ही तात्काळ पंचनामे करून आम्ही केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देऊ. तत्पूर्वी काल त्यांनी मुख्यमंत्री महोदय यांची भेट घेतली व त्यांनी असं सांगितलं की आम्ही याच्यातून तोडगा काढू व शेतकऱ्यांना न्याय देऊ. आणि मुख्यमंत्री महोदयांनी यांना काय सांगितलं, जर विमा कंपनीने आमचं नाही ऐकलं तर आम्ही कोर्टात खेचू. जर शेतकऱ्यांसाठी कोर्टात जावं लागत असेल तर मग न्याय व्यवस्थेवर आम्हाला विश्वास ठेवायचा कोणावर? आम्ही तुम्हाला कशासाठी निवडून दिलेलं आहे? कारण की लोकप्रतिनिधींना आमच्या शेतकऱ्यांचं दुःख तिथे मांडण्यासाठी. जर आमच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही छेडू, असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. मला वाटतं पीक विमा कंपन्यांना डोळेच फुटलेले आहेत असं वाटतंय. अरे त्यांना दिसत नाही का? कृषी विभागाने, महसूल विभागाने पंचनामे केले आहेत. स्वतः मुक्ताईचे आमदार चंद्रकांत भाऊंनी व्हिडिओ कॉलवर शिंदे साहेबांना आडव्या पडलेल्या केळ्याच्या बागा दाखवलेल्या आहेत. आणि पीक विमा कंपनी म्हणत असेल की तिथं वादळ झालेलं नाही, तर एक तर त्यांची मती मारली गेली, एक तर त्यांची दानत खराब झालेली आहे. देणं आलं म्हणून रडू येतंय. ह्याच प्रकार पीक विमा कंपनी करते.